एज्युकेशन ऑन व्हील्स, तुमच्या दारी अक्षरांच्या सरी. एज्युकेशन ऑन व्हील्स लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली भारतातील पहिली फिरती शाळा. ही शाळा शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी 17 वर्षांपूर्वी सुरू केली. शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी या संकल्पनेला जन्म दिला. विद्यार्थ्यांना घराजवळ शाळा नाही, शाळा असली तरी मुलं तिथे जात नाही, गेली तरी शिकतीलच असे नाही. या सर्व समस्यांवर उपाय शोधताना सचिन जोशी यांना स्वदेश चित्रपटातील फिरती बस दिसली आणि त्यातूनच त्यांच्या मनात कल्पना जन्माला आली, फिरती शाळा. त्यांनी अशी बस तयार केली ज्यामध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक, ब्लॅकबोर्ड आणि टीव्ही अशा सर्व सुविधा आहेत. त्यांच्या कामाची ओळख म्हणजे सौंदर्यदृष्टी आणि परिणामकारकता. जे काही कराल ते प्रभावी आणि सुंदर असलंच पाहिजे. सचिन जोशी यांना त्यांचा मित्र श्याम लोंढे यांची साथ लाभली आणि चाक शिक्षणाची ही बस तयार झाली. या बसच्या माध्यमातून तब्बल 17,000हून अधिक शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणले गेले. शाळा सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी एव्हरी चाइल्ड काउंट्स ही मोहीम राबवली. त्यांची ही संकल्पना राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात राबवली. या बसमध्ये झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले गेले. गणित, विज्ञान, भाषा अशा विषयांमध्ये त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल झाले. रेड लाईट एरियामधील मुलींना सुरक्षित शिक्षण मिळवून देणे असो किंवा नशा करणाऱ्या मुलांना नशेतून बाहेर काढून विज्ञान प्रदर्शनात पहिल्या क्रमांकावर आणणे असो, एज्युकेशन ऑन व्हील्सने आपले कार्य अखंड चालू ठेवले. सय्यद समाजातील मुलींना रूढी परंपरेमुळे शिक्षण मिळत नव्हते. या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बसने 3 वर्ष कार्य केले. पालकांचे प्रबोधन करून 300 मुलींना लिहिणे आणि वाचणे शिकवले गेले. शाळा सोडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुलींना शाळेत सोडण्यासाठी वाहतुकीची असलेली गैरसोय. त्यामुळे वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली गेली. या फिरत्या शाळेमुळे भारतातील अनेक संस्था आणि NGOंनी शिक्षणामधील विविध संकल्पना राबवण्यासाठी फिरत्या बसचा अवलंब केला. युरोपियन पार्लमेंटच्या वर्ल्ड फोरम फॉर डेमोक्रेसीमध्ये सचिन जोशी यांना निमंत्रित करण्यात आले. भारतातील ते पहिले व्यक्ती होते. 49 देशांच्या पंतप्रधान, शिक्षण मंत्री आणि शैक्षणिक प्रतिनिधींसमोर त्यांनी त्यांच्या प्रयोगांचा अनुभव कथन केला. पुढे रेफ्युजीच्या मुलांसाठी हा प्रयोग तिकडे वापरण्यात आला. आता या फिरत्या बसचा एक टप्पा पूर्ण झाला होता. सचिन जोशींना सामाजिक कार्यात त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी मोलाची साथ दिली. आता नवीन टप्पा सुरू झाला होता. 21व्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षण अधिक सोपे करता येऊ शकते या संकल्पनेवर सचिन जोशी यांनी संशोधन सुरू केले. आता एज्युकेशन ऑन व्हील्सची नवीन बस येत आहे, स्किल ऑन व्हील्स, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अधिक वापर केला आहे. त्याला आपण सर्वजण प्रेमाने म्हणूया AI ऑन व्हील्स. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विद्यार्थ्यांना फाउंडेशन लिटरसी, स्किल डेव्हलपमेंट, एज्युकेशन स्किल, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग सारख्या आधुनिक शिक्षणाचे तंत्र शिकवले जाणार आहे. थोडक्यात एज्युकेशन ऑन व्हील्स ही फक्त शाळा नाही, तर शिक्षणाला दिशा देणारी एक चळवळ आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने उड्डाण घेण्यासाठी ही शाळा प्रेरणा देते. म्हणूनच खुद्द मंगेश पाडगावकरांनी सचिन जोशी यांच्यावर कविता लिहिली. ज्ञानाचा प्रकाश झोपड्यात नेशी, ज्ञानाचा प्रकाश झोपड्यात नेशी, धन्य धन्य होशील सचिन तू.